अपयश जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका, एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का आम्हाला? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल आणि प्रयत्न कराल तर यश सापडेत येईल. लहानाने पोरं टाळकरी आहे, टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळकरी व्हा. पखवाज शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, ध्येय सोडू नका, एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चाललोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो, काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला, व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त, कॉलेजच्या बसल्या संडासातली येतो, अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच औलाद आहे. हे काय? व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्यानं फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 वेळा ना 5 वेळा नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे, तालुका तुझ्या ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, झेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही, तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते तू 4था आहे, तिने व्हावं कोण. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी सीड सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. तर मग खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, पीएस. अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी एसपी आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत.
म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याच तोच नाही नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. ही दोनच माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगतचा अधिकार सरकारनं दिली आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या बगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकटपण, कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आतलं जर तुटला काय करा. कुणावरही प्रेम, कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात, अशा बऱ्याच तक्रारी. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्या फार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतोय? काय झालं, मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पर्यंत मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीनी काय केलंय महाराज, मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणावर प्रेम. आम्ही एका वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते काय काय नाही. आणि पुरीनो, तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण मला गॅरंटी, तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का? बोला नाही, हा टाइमपास आहे नाही. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. वा आम्ही कसाय भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापात जात. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुला? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या. 2-3 मिनिटात आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकले पाहिजे यांच्यावर. कोणीकडं थोबाड, कोणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का, सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. चहा रिचार्ज पोरग मागतोय.
अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच. आता हसाल रे विनोद्या करा प्रेम फक्त पुरी नाही वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो. जाऊ द्या सणासुदीचे दिवशी मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पारशी एवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढ्या द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे. मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनो फक्त मला एक उत्तर द्या. आयुष्यामध्ये तुमच्या बापाला असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्या. जा पळून आज जा. कीर्तन संपल्यावर मेसेज टाका. जा. चंद्र आहे साक्षीला. चंद्र आहे. जा आज जा. पण एक वाक्य सांगू पोरीनो. जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही पोरीनं? तुमचा जन्म नव्हता झाला. तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो. कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो. गाळ डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या. अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पोरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची. पायावर तुम्हाला पालथं झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसल्या तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी. एक तांब्या. हा बाप आईच्या हातात बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची. 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबड्या बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा. गुडघे आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. पुरीनं घरात घोडा व्हायचा. बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो पोरीनं तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे पोरीनो. पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लावलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले. पैशाची मागणी झाली. उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनं तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा. ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा. ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका माझं त्या मुलावर प्रेम आहे. आम्ही 9वी पासून झक मारतोय. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. आणि स्पष्टपणे बापाला सांगून टाका का मी 9वी पासून मी त्याच्या गाडीवर फिरते. माझं त्याचं प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करील पण पाया पडतो पोरीनो बापाची इज्जत वाचवा. बापाची इज्जत वाचवा. बापाची इज्जत वाचवा. आता महिला मंडळ उत्तर द्या. मी तुमच्या मुलासारखा आहे. याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला वाटत असेल महाराज मुलीला लई बोलला त्याचं वाटोळं होऊ द्या माझं वाटोळं. पण पोरीनो महिला मंडळ खरं सांगा त्याचं बनियन मळालं ना मळू द्या. शर्ट फाटला ना फाटू द्या. त्याच्या पायाला चप्पल नाही ना नसू द्या. फक्त तो गल्लीनं वर. कुत्र्याला मोटरसायकल चालू तर कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ. कुत्र्याचा आवाज काढ.
म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली, डांबरीवर बसायचं, 90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरीवर. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पेल्यावर कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायच्या, हे दत्त्या, हे भिक्या, हे मामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक, पण ज्याचं जमाय त्याला जमत. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढीत हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मग याने सांगितलं काय? तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं. मोठं आहे पुरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? मी या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकल सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढली होती. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे? प्रेम कशावर आलं? पैसे. यानं सांगितलं 5,000 रुपये. काला पोर थांबून माराय. पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावलाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरग नाही. तर मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो? काय करतो? मला मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेज मध्ये नाही, रेंज मध्ये नाही. हो, पत्रवळी येते, पत्रवळी होती, इथवर आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली, मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्या बसवला हा घट. आणि सगळ्या रंगाचं भांडवल आहे आपलं. वाव्या म्हणलं तर वाव्या, ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी, भागवत म्हणलं तर भागवत, हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ. आता ही देवी आहे, हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो. म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा. आता महिला म्हटलं पहिला एक गोठाळा करून टाका. तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची सगळ्या देव्या एकच. तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच. महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता हो, आता ही देवी कशी तयार झाली ऐका, एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. हा, तयार कसं करतो बा? भगवान शंकराची मेली बायको. पूर्वी लय बायका करायची, लोक करायचे म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते. बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज? आपल्याला तालुका सिन्नर आहे. आपलं काय माहिती ना, सिन्नरचं 1,850. आपलं सिन्नरचं पोरं किती आहेत? 1,000. पुरी किती आहे? 850. म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे. रॅली रॅली रॅली. ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं? 850. आणि पुरी किती राहिल्या? अहो 850 ना. हा, त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि 200 पोरं 12वी नापास आहेत.
आणि 100 पुरी 10वी 12वी, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2000ला लग्न नाहीत. 2000 लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती आहे? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे, 25च तिथी पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहे. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील. मग आता काय सांग. आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा, नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे. आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बरे, तुझ्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा इकडं. तुझ्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती? एक. तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे. ए बऱ्या, तुम्ही टाकली तुझ्या मामाला 3. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच कवा. शंकराची मेली बायको इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. तर ते काही रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर गुतले भजनात. माणसं मारायची झाली बंद, माणसंच मारायला. मग वर माणसं जाईना ना शंकर भजनात गुतल्यामुळं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? मग खालचे म्हणले बा, वरचे म्हणले बा शंकर गुतलाय भजनात. आणि जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत न जावे तयाच्या. मग म्हणले आता काय करा? शंकराला द्या बायको करून. हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण जाईल? जो गेला तो अजून गावात आला नाही, कोण गाठ घेईल? मग हे आले शंकराकडून, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय. हेच म्हणले तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? कोणचे दिवस फिरली? नवरदेव. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बापानं जमवायचं आणि ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहिती झालं. त्याला गुड्डी गेली का काय? हो तिच्याही म्हणली गुड्डी सारखी दिसते. नाही नाही गुड्डीची, गुड्डीचे. आता काय झालं, पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला आणि काळ इतका वाईट आला महाराज. 2-3 गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात. मुलीला संरक्षण राहिलं नाही. एक, मुलगी एकटी घरी ठेवण्याचे सुद्धा दिवस राहिले नाही. मुलगी 10वीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे. पुरीला त्याची चिंता नाही. तो भाग वेगळा, तो भाग वेगळा.
पण आई बापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकायचे. काय मत आहे तुमचं? इतकं वाईट वातावरण झालं, इतकं वाईट महाराज. काही काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बा मला मुलगी शिकवायची नाही. तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर, कारण गावांमध्ये सांड पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला टांगली. बरं पुरीनी इतक्या लाजा सोडल्यात या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांनो प्रेमच करीन हो. भंगार भंगार एकदम भंगरी. बरं पुरींना एवढंही काही वाटत नाही बा. पुरींनी प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. व तुम्ही पळून जाऊ नये, फाशी म्हणजे पळून जाऊ नये, कुणाचा हात धरून जाऊ नये, इतके हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण एकच वाक्य सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतो. पुरीनो 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकरला काय करायचं, आम्ही कशी भांग पाडून, कशी कपडे घालून, कोणाचाही हात धरून जाऊ. जा तुम्ही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच जा. आज जा, दुपारी मेसेज टाका जा. फक्त पोरीनो तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात कायमची खाली घातली, एवढं उत्तर द्या. जा. त्यानं काय केलं तर बा आयुष्यामध्ये? त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही, बनियन म्हणालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्याच्या नशिबी अपमान आला. याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला. अरे त्याला जर पाहुण्याने बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का? कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही. त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली. फक्त त्यानं चूक काय केली ते एवढं सांगा. काय चूक होती त्याची? बनियन म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याला तुम्हाला मोठं केलं. त्याची काय चूक झाली? काय चूक काय झाली? त्याला 4 पाहुणे त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्र त्यानं खाली पाहायचं, त्यानं गावात नीट वर पाहून काय चूक केली ती त्यानं? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनं, तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला. तर शेतकऱ्याची बाई वाईली निघली ना, महिला मंडळ नऊवार साडीतली आई सांगल, पूर्वी वाटे वाईला निघाले येत काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. काय होत होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पोरीनो, आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला. लोक बैल देत होते, पण माणुसकी संपली असती, त्यांनी कुठाळच केला असतं. आमच्या जेव्हा घर झालं म्हणले असते, ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पारी झोपून राहील, पण सावली झाल्यावर घराचं काम. त्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, पायानं गाळ केला पोरीनं, तुमचं त्याने घर बांधलं, आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनं जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. नुसता हसत का हसत होता माहिती का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशीबवान असशील. त्याला आईची असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.